लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला वाराणसीचा जो मनकर्णिका घाट आहे तो उद्ध्वस्त करण्याचं पाप हे मोदी सरकारने नव्हे तर साक्षात मोदींनी केलेलं आहे। जेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला अधर्मी म्हटलं जातं, या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष आमच्यावर आग पाखड करत असते। मात्र आज या प्रकरणाच्या निमित्तानं त्यांना आम्ही अधर्मी का म्हणतो? धर्म म्हणजे काय तर सभ्यता संस्कृती हा धर्म आहे आणि भारतीय जनता पार्टी ही अधर्मी आहे म्हणजे खोटं बोलणे आणि त्यासोबत संस्कृतीच्या ऐवजी विकृतीला जवळ करत असल्याच्या अनुषंगानं आम्ही का म्हणत होतो याचाही एक मोठा पुरावा या निमित्तानं मिळाला आहे। आणि या ठिकाणची झालेली जी एकंदरीत विटंबना आहे, त्या ठिकाणी जे बुलडोझर चालवल्या गेलं आहे, या संदर्भामध्ये सोमनाथचं मंदिर ज्या पद्धतीने मोहम्मद गजनवींनी पाडलं होतं तसंच आजचे मोहम्मद गजनवी आणि वाराणसीत ज्यांनी हे पहिलं नाही तर यापूर्वी अनेक डेव्हलपमेंटच्या आणि कॉरिडॉरच्या नावावर मंदिर पाडले, हे दुसरे तिसरे कोणी नसून नरेंद्र मोदी आहे। याचाही पुनरुच्चार आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा करतो, कारण हे सत्य मांडल्यावर कुठेतरी मी माझ्या वक्तव्य वापस घ्यावं या संदर्भामध्ये जे एक ट्रोलर गँग माझ्या मागे लावली त्या ट्रोलरांनाही या निमित्तानं आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। जे बोलतो ते विचार करून बोलतो, जे बोलतो ते सत्य बोलतो आणि असं कोणचंही आमचा आचार विचार व्यवहार आणि उच्चार नाही की ज्यासाठी आम्हाला पश्चाताप करावा लागेल, तो मागे घ्यावा लागेल। आपणच देशाची क्षमा मागावी असं प्रति आव्हान या संदर्भाच्या अनुषंगाने या ठिकाणी पुनश्च एकदा देतो। आज ओबीसीच्या विषयाच्या अनुषंगानं एक प्रदीर्घ स्वरूपाची चर्चा ही टिळक भवन या ठिकाणी झाली। ओबीसीचं जे राज्यातलं सर्व नेतृत्व आहे यांनी ओबीसीच्या एकंदरीत अधिकाराच्या संरक्षणासाठी एक लढा पुकारला आणि तो लढा पुकारत असताना इतरांना आरक्षण मिळण्याच्या अनुषंगानं जरूर ते मिळावं, मात्र ओबीसीच्या मूलभूत अधिकारावर गदा येऊ नये ही संविधानिक आणि भूमिका स्वीकारत असताना महाराष्ट्रातले काही धुरीणी आणि सामाजिक काम करत असताना संविधानावर ज्यांचा विश्वास आहे अशा सर्व नेत्यांनी समाजसेवकांनी एकत्र येऊन ओबीसी बहुजन आघाडी नावाचा पक्ष एक फ्रंट ही महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती। आपल्याला कल्पना आहेच की सर्वांमध्ये जे मोठं जे योगदान आहे हे शेंडगे परिवारचं महाराष्ट्रात एक मोठं योगदान आहे आणि प्रकाश अण्णा जे आहेत हे प्रकाश अण्णांनी या याडीचं नेतृत्व केलं, ते देखील निमित्ताने या ठिकाणी सोबत चंद्र बावनकर सचिव ओबीसी बहुजन आघाडी हे आहेत, तडेलजी कोषाध्यक्ष जे आहेत आणि आपल्या एक महाराष्ट्रातल्या मीडियाला की देवेंद्र फडणवीस बारामती कार्यकर्त्याला सोडवलं, बारामती या ठिकाणी जाऊन आणि उपोषणांना एक भाषण दिलं की आमचं सरकार आल्यानंतर आणि भाजपच्या सरकारनंतर पहिला कॅबिनेट मधला निर्णय हा धनगरांचा होईल आणि पहिली धनगरांच्या आरक्षणाची फाईलवर कर असं जे सांगितलं गेलं, असं उपोषणाला जे हे आघाडीचे संघटन सचिव जे आहेत जी मेरगळ आज तेही या ठिकाणी उपस्थित आहे। या सोबत आमच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं काम करण्याचा घेतला आणि या ठिकाणी जाहीर करत असताना राहुल हा मांडून ठेवला आणि संसदेत करताना तुम्हाला असा देखील त्यांनी सज्जड दम हा सत्ताधार लागलं की आरक्षण जातीनिहाय जनगणना
मला सांगायला तयार नाही. मात्र जातीनिहाय जनगणनेचा तो मूलभूत कार्यक्रम आहे नव्हे तर आमची समाज पूर्ण पाहिजे. त्याची जेवढी लोकसंख्या तेवढी लोकसंख्या स्वरूपाचं असो, शासकीय नोकरी स्वरूपातलं असो, शैक्षणिक जातीनिहायचा असणारी जी ही स्तरातून समर्थन मिळत आहे. ओबीसी आघाडी जी आहे, ओबीसी आघाडी या अनुषंगानं राहुल गांधींच्या भूमिकेलाही समर्थन आज आघाडीने काँग्रेसला समर्थन दिले. एकंदरीत धनगरांच्या आरक्षणाचा विषय असो, मराठा आरक्षणाचा विषय असो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही तेढ निर्माण केलं जाते ही तेढ निर्माण करणारा कोणी नसून देवेंद्र फडणवीस क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा हा प्रश्न तमाम धनगर समाज मराठा विरुद्ध ओबीसी भांडणं त्यांनी लावलेली, व्हीजी आदिवासीची भांडणं त्यांनी लावलेले आहेत आणि जातीनिहाय न करता या महाराष्ट्राला नासवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत. ही असणारी जी वस्तू त्या वस्तू अनुषंगानं आम्ही काळात काँग्रेस पक्ष आणि आघाडी आम्ही या सामाजिक न्यायाची भूमिका संयुक्तरित्या पुढे घेऊन जाऊ. 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आहेत, 125 पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. निवडणुकीमध्ये देखील आम्ही मित्रपक्ष नात्यानं या करू. ज्या ठिकाणी आमचं जिल्हा आणि ओबीसी बहुजन आघाडीचं जिल्हा आपसात चर्चा करून त्या ठिकाणी सीट त्या ठिकाणी निर्णय घेतील. या सोबत याची आज घोषणा काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत. यानंतर पुढच्या अर्थात 12 पुढची आमची करणार नाही. निवडणुकी राहू 29च्या निवडणुकीमध्ये हा आमचा वैचारिक जो मेळ आहे आणि विचारांनी आम्ही सोबत जे आलेलो आहोत ही आमची भूमिका वैचारिक ठाम स्वरूपाची राहील. आम्ही सत्तेसाठी नव्हे तर सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी आम्ही सोबत आलेलो आहोत आणि या सगळ्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेमध्ये सध्याचं सरकार हे जातीवादी आहे, हे तेढ निर्माण करणार आहे, हे एकमेकांच्या जातीची भांडणं लावणार आहेत. त्यामुळे या सर्वांमधून मार्ग काढत असताना जातीनिहाय जनगणना लवकरात लवकर करावी. धनगर आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टात जी केस चालू आहे त्या केसचा देखील निकाल हा लवकरात लवकर सरकारने लावावा आणि हे विनाकारण जो गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ न घालता या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही थेट शासनाच्या कारभारामधून मिळावीत हा आमच्या एकत्रित येण्याचा एकंदरीत आशय आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणना, सामाजिक न्यायाची भूमिका आणि प्रत्येक समाजाला जे आरक्षणाच्या अनुषंगानं जेवढं प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे होतं ते प्रतिनिधित्व मिळत असताना कुठे कमी पडल्या गेलं याची देखील नोंद ही थेट दस्तूरकृत राहुल गांधींजवळ आहे. तालकटोरा स्टेडियम या ठिकाणी राहुल गांधींनी ओबीसीच्या महासंमेलनाला संबोधित करत असताना प्रत्येक समाजाच्या राहून गेलेल्या ज्या काही उणिवा आहेत त्या त्यांनी मोठ्या मनाने कबूल केल्या आहेत आणि धनगर समाज असेल, इतर ओबीसी समाज असेल यांचं प्रतिनिधित्व आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याची देखील गावी ही राहुल गांधींनी दिली आहे. नवे तर तेलंगणा सारख्या प्रदेशात आता या अनुषंगानं निर्णय व्हायला लागलेले आहेत. तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 27% थेट आता 43% ओबीसीचं आरक्षण वाढवणं हा देखील त्यातलाच एक भाग आहे. तशा व्यापक एका भूमिकेतून आज ओबीसी बहुजन आघाडी आणि काँग्रेस ही सोबत येत आहे. मी ओबीसी बहुजन आघाडी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो आणि सामाजिक न्यायाकरता आम्ही दोन्ही दल आहोत ही आम्ही कटिबद्ध आहोत आणि यासाठी संघर्षाची भूमिका घेत राहू ही देखील या निमित्तानं सांगतो. आदरणीय अण्णा पत्रकार परिषदेला संबोधित करतील.